गंगाझरी ग्रामपंचायतीवरील आरोप फेटाळले, सोनूभाऊ घरडे यांचा पुराव्यानिशी खुलासा। नमस्कार, सत्य को जानो न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। गोंदिया प्रतिनिधी टू गोंदिया तालुक्यातील स्मार्ट ग्रामपंचायत गंगाझरी येथे 25 मे 2026 रोजी काही व्यक्तींनी पत्रकार परिषद घेऊन ग्रामपंचायतीचे प्रशासक तथा माजी सरपंच सोनूभाऊ विनायक घरडे आणि ग्रामपंचायत अधिकारी डी.के. महाकाळकर यांच्यावर विविध आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचाराचे आरोप केले होते। या आरोपांवर आता प्रशासक सोनूभाऊ घरडे यांनी सविस्तर खुलासा करत सर्व दावे निराधार, दिशाभूल करणारे आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले आहे। आरोपांतील विसंगतीवर घरडे यांचा सवाल। पत्रकार परिषदेत करण्यात आलेल्या आरोपांमध्ये मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा उल्लेख करण्यात आला होता। मात्र तक्रारदारांनीच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रकमा सांगितल्याने त्यांच्या आरोपांतील विसंगती उघड झाल्याचा दावा घरडे यांनी केला। लेखी तक्रारीत 3 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे नमूद करण्यात आले, तर काहींनी 1 कोटी आणि इतरांनी 70 ते 80 लाख रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप केल्याने ग्रामस्थांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला आहे, असे ते म्हणाले। विकास कामांचे स्पष्टीकरण, ई-निविदा व खरेदी। सर्व खरेदी ई-निविदा दरपत्रक किंवा गेम पोर्टलद्वारे नियमानुसार करण्यात आली असून यूके इलेक्ट्रिकलच्या नावाने राबविण्यात आलेल्या प्रक्रियेचे कागदपत्रे उपलब्ध आहेत। आदिवासी सांस्कृतिक भवन या कामाची यापूर्वीच प्राथमिक चौकशी झाली असून सर्व देयकांचा हिशोब ग्रामपंचायतीकडे आहे। मूळ कागदपत्रांची मागणी जिल्हा परिषदेकडे करण्यात आली आहे। इमारत दुरुस्ती व वृक्षारोपण। इमारत दुरुस्तीचे काम मासिक सभेतील सर्वानुमते मंजूर ठरावानंतरच करण्यात आले आहे। तसेच एक पेड माँ के नाम अभियानांतर्गत 1200 झाडांची लागवड नियमांनुसार करण्यात आली आहे। शासकीय जागा विक्रीच्या आरोपांना फेटाळून लावताना घरडे म्हणाले की भूमिहीन लाभार्थ्यांना जागा देणे, ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढवणे आणि अतिक्रमण रोखणे या उद्देशानेच शासनाच्या धोरणानुसार कार्यवाही करण्यात आली आहे। राजकीय सूडबुद्धीचा आरोप। घरडे यांनी आरोप करणाऱ्या व्यक्तींवरच उलट निशाणा साधला। काही तक्रारदारांनी शासकीय जागांवर अतिक्रमण केले असून ग्रामपंचायतीने त्यांच्या बेकायदेशीर कामांना मंजुरी न दिल्यामुळेच सूडबुद्धीने हे आरोप केले जात आहेत। आगामी ग्रामपंचायत निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच हा बदनामीचा कट रचला गेल्याचे त्यांनी सांगितले। ग्रामपंचायतीची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी संबंधितांविरुद्ध गंगाझरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून न्यायालयात मानहानीचे दावेही दाखल करण्यात आले आहेत। ग्रामपंचायतीच्या विकासकामांमध्ये पूर्ण पारदर्शकता असून जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन शेवटी सोनूभाऊ घरडे यांनी केले आहे। आपण पाहतच आहात की त्यांनी जे आरोप माझ्यावर लावलेले आहेत ते सर्व खोटे आहेत। माजी ग्रामपंचायत सदस्य रामसिंग पंधरे, हेमंत बघेले, नीलकंठ गायदेने आणि छगन लिल्लारे आणि अन्य त्यांनी आपल्यावर आरोप लावले 3 करोडचे, कोणी म्हणते 1 करोड, कोणी म्हणते 70 ते 80 लाख, परंतु हे सर्व आपल्याला बदनाम करून राजकीय फायदा उठवण्याचा हेतू आहे। त्याच्यासाठी सर्वात आधी मी FIR दायर केला त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 353(1), 353(2) अंतर्गत आणि मानहानीच्या दावा कोर्टाच्या माध्यमातून त्यांच्यावर मी टाकलेला आहे। 1 करोड। किती लोकांना आम्ही सर्व जे अर्जदार आहेत ज्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये माझ्यावर आरोप लावलेले आहेत सर्वांनी 11/2/2026 ला भारतीय न्याय संहिता कलम 351(4) अंतर्गत। गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे गावामध्ये मोठ्या प्रमाणात अवैधीकरण होत होता, मात्र ग्रामपंचायत त्याच्याकडे कानाडोळा करत होती। नाही, आमच्याकडे तुम्हाला सर्वांना माहित आहे की महसूल विभाग याच्याकडे म्हणजे जबाबदेही आहे। ग्रामपंचायत त्यांना वारंवार तलाठीच्या माध्यमातून आम्ही त्यांना आगाह केला, पण त्यांनी त्याच्यावर कसली कारवाई नाही केली। जो तुम्हाला पुरस्कार मिळाला त्याच्यात किती निधी आला होता आणि कुठले कामं करण्यात आली? त्याच्यामध्ये 10 लाख रुपये आम्हाला मिळाला होता। त्यामध्ये आरो प्लांट, सौंदर्यीकरण, ग्रामपंचायत वेबसाईट आणि इतर स्वच्छतेचे कामं आपण करण्यात आले। आरो सध्या सुरू आहे का? सध्या सुरू आहे, घरपोच सुविधा सुरू आहे। आता मी पानांच्या नावात याच्यानंतर समाधान झालं नाही तर पुढचा पाऊल काय राहणार आहे तुमचा? आता पुढचा पाऊल माझा हाच आहे की त्यांनी जो मीडियाच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून मला बदनाम करण्याचा जो प्रयत्न केला, त्यांना कशा प्रकारे म्हणजे पर्दाफाश करता येईल त्यांच्या झूटचा, त्यांनी जो खोटे आरोप माझ्यावर लावला त्यांचा फक्त एकमात्र उद्देश आहे, येणाऱ्या निवडणुकात ग्रामपंचायत आपल्या ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जाती महिला प्रवर्गाकरता राखीव आहे। मी अनुसूचित जाती अंतर्गत मध्ये येतो आणि उमेदवार म्हणून आमच्या कुटुंबातील माझ्या घरातील कोणी व्यक्ती राहील कसा बदनाम करता येईल हा त्यांचा मेन उद्देश आहे। या ठिकाणी इतर सदस्य बाकी लोक उपस्थित नाही, काय कारण आहे? मी माझ्या स्तरावरून त्यांना पर्सनल माहिती दिलेली आहे, पण ते नाही आले हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे।